हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लेण्या, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील लेण्यांची माहिती पाहणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे पहा. या लेणीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अजिंठ्याची लेणी ही वाघूर या नदीच्या तीरावर आहे. त्यानंतर अजिंठ्याची लेणी चित्रकला व हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. आणि अजिंठ्याची लेणी ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा महायान या धर्माशी संबंधित आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळची लेणी आहे. वेरूळची लेणी ही राष्ट्रकूट राजा कृष्णदेव पहिला किंवा राजा कृष्ण पहिला यांनी 8व्या शतकात बांधलेली आहे. त्याच्यानंतर हे जे वेरूळच्या लेणीमध्ये कैलास मंदिर आहे पहा. हे कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवा. खूप परीक्षांना प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर वेरूळच्या लेण्यामध्ये 3 धर्माच्या लेण्या आहेत: हिंदू धर्म, बौद्ध धर्म आणि जैन धर्म. त्याच्यामध्ये जैन धर्माच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्याच्या स्लॅबवर चित्रकलासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. वेरूळच्या लेण्यांना लागूनच घृष्णेश्वर हे जे आपलं 12वं ज्योतिर्लिंग आहे ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर वेरूळरावचे पाटील हे जे आहे ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं होतं. त्याच्यानंतर वेरूळच्या लेण्याच्या जवळच खुलताबादसुद्धा आहे, तिथं झोपलेला मारुती आहे. वेरूळच्या लेण्यांच्या जवळच दौलताबाद नावाचा किल्लासुद्धा आहे पहा. त्याच्यानंतर देवगिरीचा किल्ला असे म्हणतो आपण त्यांना, यादव घराण्याशी संबंधित होता. यादवांची राजधानीसुद्धा होती देवगिरीचा किल्ला काही काळ. त्याच्यानंतरची लेणी आहे औरंगाबाद लेणी, जी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. आणि त्याच्यानंतरची लेणी आहे पितळखोरे लेणी. याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न विचारला जातो की सर्वात जुनी लेणी कोणती आहे, तर ती पितळखोरे लेणी ही सर्वात जुनी आहे आणि ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. खूप परीक्षांना प्रश्न विचारला जातो. तर सर्वात जुनी लेणी कोणती आहे, तर पितळखोरा लेणी आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला बी पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000 प्लस हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000 प्लस हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.